नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. आज आपण पाहणार आहोत हराभरा अंडा तवा मसाला कसा बनवायचा. अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला म्हणाल तर अगदी चमचमीत आणि झणझणीत लागते. तुम्ही ही आहे ना भाकरी, चपाती, रोटी, नान किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. मस्त होते आणि अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटकन होते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही पाहू शकता हराभरा अंडा तवा मसाला अगदी दिसायला बघा किती छान दिसतोय. खायला पण तितका छान लागतो, अगदी मस्त लागतो. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं की नाही. चला तर मग आपण वेळ लागला होता, पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी एक तवा घेतला आहे. तव्यामध्ये मी हळद, मीठ आणि मसाला घालून घेतलेला आहे आणि ना मी 6 अंडी स्टीम करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी एक अंडा ना असं मधून कट करून त्या तव्यामध्ये घालून घेत आहे. बघा अंडी आहेत ना मी अशी उलट्या बाजूनी घालून घेते आणि आपल्याला मस्तपैकी आहे ना ही अंडी आहे ना व्यवस्थित अशी ना एका बाजूने फ्राय करायची. तुम्ही पाहू शकता बघा कशी अंडी आपली मस्त दिसते आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय होत आहेत. आता हीच अंडी आहे ना आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायची आहेत. आता मी एक करून आहे ना व्यवस्थित असं ना भाजून घेते आहे. हे बघा पाहू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही उलट्या साईडने सुद्धा पलटवून घ्यायची आहेत आणि मस्तपैकी अशी फ्राय करायची. ते बघा पाहू शकता तुम्ही माझी अंडी व्यवस्थित अशी फ्राय करून दोन्ही साईडने झालेली आहेत. आता मी ते 1 चमचा आहे ना धणे घेतलेले आहेत, मोठा 1 चमचा, आणि 12 ते 13 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तिखटवाल्या मिरच्या असतात ना हिरव्या, त्या मी घेतलेल्या आहेत. पुदिना घेतला आणि कोथिंबीर घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे जास्त मिरच्यांचा वापर केला तरी चालेल. आता मी हे मिक्सरला लावून घेते आहे. तुम्ही पाहू शकता आपली अंडी आहेत ना हे बघा दोन्ही साईडने मस्तपैकी फ्राय करून झालेली आहे. ते मी काढून घेते आहे. आता ह्याच तेलामध्ये आहे ना मी 1-2 मोठे कांदे आहेत ना ते बारीक चिरून घेतले, ते मी आता ह्याच तेलामध्ये घालून घेते. मस्तपैकी अशी हराभरा अंडा तवा मसाला होतो. हे बघा मी आता व्यवस्थित असं हे भाजून घेत आहे. आता इथे मी थोडंसं बटर घालून घेणार आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नाही घातलात तरी चालेल. आणि मी ना 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तोसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते. अगदी मस्त होतो हा हराभरा अंडा तवा मसाला, खायला पण मस्त लागतो. तुम्ही नक्की रेसिपी माझी ट्राय करा. हे बघा आता मस्तपैकी ना आपल्याला हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता मी एक लाकडी चमच्याच्या साह्याने ना मी हे व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता मगाशी आपण ना जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेतली, शिवाय अंडी फ्राय केली तेव्हासुद्धा आपण मसाला ॲड केला होता. आता मी इथे फक्त ना अंड्याचा जो मसाला मिळतो ना तो मी 1 चमचा घालून घेणार आहे. तर तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचा आहे. आणि हे बघा मी मगाशी जी ग्रेव्ही करून घेतली ना ती ग्रेव्ही आहे ना ती याच्यामध्ये घालून घेते आहे. तर व्यवस्थित आहे ना आपण हे मस्तपैकी ना सगळं मिश्रण आहे ना असं एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा चवीपुरतं मीठ टाकलं, पण मगाशी मीठ टाकून घेतलेलं होतं म्हणून आता मी थोडंच मीठ घालते. आणि जे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं होतं वाटप ते मी अर्धा पेला पाणी घालून ते व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेऊन मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी असेल तितपत तुम्ही हे पातळ घट्ट असं बनवू शकता. हे बघा आता एक करून मी अंडी आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे. तुम्ही पाहू शकता माझी सगळी अंडी आहेत ना ती एक करून ते टाकून झालेली आहे. ते बघा कसलं मस्त दिसतं आहे, कसलं भारी दिसतं आहे दिसायला पण. आणि आपण जी मगाशी अंडी फ्राय करून घेतली होती तीसुद्धा बघा मस्त असं त्याला मसाला कोट झालेला आहे. अगदी झटपट पटकन अशी रेसिपी होते मोजक्या साहित्यामध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ हा लाईक करा आणि रेसिपी माझी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी तुम्हाला रेसिपी वाटली. आता मी तुमची रजा घेते. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय.